रंग हे नवे नवे भाग दुसरा. खरं तर मालूची चुलत बहीण राजश्री तिथून जवळच राहत होती, पण शिरपाला त्याच्याकडे जाणं अजिबात आवडत नसे. कारणही तसंच होतं. राजश्री घरातच ब्युटी पार्लर चालवायची. सतत कोणी ना कोणी बायका तिच्याकडे आलेल्या असत. घर म्हणजे जेमतेम 3 खोल्या. त्यातून राजश्रीच्या सासूबाई भयंकर कडक शिस्तीच्या. मुंबईत स्वतःच 3 खोल्याचं घर आहे याचा केवढा अभिमान होता त्यांना. त्यांना सगळं स्वच्छ, टापटीप आणि जागच्या जागी लागे. हे गावातली माणसं थोडं फार इकडे तिकडे व्हायचेच, त्यामुळे त्यांना टाळायच्या नादात शिरपाला एका खोलीत डांबून पडल्यासारखं वाटायचं. राजश्रीचा नवरा बँकेत नोकरीला होता. तो सकाळी जायचा ते संध्याकाळी यायचा, त्यामुळे शिरपाला एकट्याला तिथे जीवावर यायचं. अर्थात असं राहणं किती वेळा झालेलं त्याच्याकडे. जेमतेम 2 वेळा. लग्नानंतर एकदा मालू आग्रहाने घेऊन गेली होती तेव्हा, आणि एकदा राजश्रीच्या मुलाच्या अथर्वच्या बारशाला. चिंगीपेक्षाही 1 वर्षानेच मोठा होता तिचा मुलगा. जाणं जीवावर आलेलं, पण आता इलाज नव्हता. मालूला सगळं कळत होतं, तरी तीही शांत होती. तिने आधीच राजश्रीला फोन करून ठेवला होता. इकडे भुकेजलेली चिंगी मात्र वाट बघत त्या उडपी हॉटेलमध्ये गुपचूप बसली होती. इथे तिला वेगवेगळे खाण्याचे वास येत होते, त्यामुळे भूक अजूनच चाळवली होती. मध्ये कधीतरी पाणी ओतल्याने आवाज येत होता. खूप लोकांचे बोलण्याचे आवाज येत होते. कधी कोणीतरी अगदी जवळून इकडे तिकडे जात होते. एकच कोणीतरी मोठ्या आवाजात मधूनच कोणीतरी सूचना देत होते. वरती असलेल्या पंख्यामधून हवा कमी आणि त्याचाही आवाज तसा येत होता. चिंगीचे सगळीकडे लक्ष होतं. एवढ्यात खाऊ आला. आज बाहेर होते त्यामुळे आईनेच भरवला. खूप भारी होता डोसा. त्यानंतर आईच्या मधून थोडी कॉफी पण प्यायला मिळाली, त्यामुळे चिंगीताई अजूनच खुश निघायची. गडबड वगैरे नव्हतीच. मग आई, बाबा आणि चिंगी एका मंदिरात गेले. देवाचे दर्शन घेऊन तिघे पायऱ्यावर बसले. चिंगी आईला चिकटून बसली आणि 5 मिनिटात झोपूनही गेली. शिरपाने सहज समोर पाहिलं तर एक आंधळा माणूस भीक मागत होता. रस्त्यावरून जाणारे येणारे त्याच्या समोरच्या ताटातील पैसे टाकत होते. त्याच्या मनात प्रचंड कालव झाली. तेवढ्यात पाणी दाटलं. त्यांनी त्याच्या पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणून मला ही मोठी शहर आवडत नाहीत. आमच्या गावाकडे या. एक पण भिकारी दिसायचा नाही. इथं व्यंगाचाही बाजार म्हणतात लोक, तो कळवळून म्हणाला. मालूने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. अहो नका विचार करू जास्त, ती चिंगीकडे बघत म्हणाली. आपली पोरं या सगळ्यातून मोकळी होणारे आता. अजून महिनाभरात ती आपल्यासारखे सगळे रंग, सगळे जग बघू शकणारे. मग काही सारखं आपल्याला तिच्याबरोबर राहावं लागणार नाही. सगळ्या कामात तिला मदत लागणार नाही. बाकी मुलासारखा अभ्यास करेल, त्यांच्यासारखी खेळेल आणि आई म्हणतात ना तशी खरंच आपली म्हातारपणीची काठी बनेल. दोघं समाधानी हसले. तिथे मंदिराच्या पायऱ्यावर बसूनच त्यांनी बराचसा वेळ काढला. चिंगीची झोप झाली. संध्याकाळी व्हायला आली तसे मात्र ते तिथून निघाले आणि राजश्रीच्या घरात पोहोचले. तिने सांज होत आलेली. घरी पोचताच राजश्रीने मालूला कडकडून मिठी मारली. बाकी काही म्हणा, पण दोघींचा एकमेकीवर भयंकर जीव आहे हो. मालूच्या सासूबाई म्हणाल्या. अगं किती उशीर, कधीची वाट पाहते आम्ही. चिंगीला मांडीवर उचलून घेत राजश्री म्हणाली. हो ग, हॉस्पिटलमध्ये वेळ लागला, तुला माहिती आहे ना, मालू म्हणाली. बहिणीच्या गप्पा चालू झाल्या तसं वातावरण एकदमच हलकं झालं. शिरपा मात्र थोडासा अवघडून दुसऱ्या दिवसाची वाट बघत होता. कथा कशी वाटत आहे अवश्य कमेंट करून सांगा. कथा जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.